हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात बँकेत मेगा भरती निघालेली आहे. 600 जागा असणार आहे आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे. 34,400 ते 89,100पर्यंत असणार आहे आणि वयोवर्षे 20 ते 30 वर्षापर्यंत असणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. डिटेल ऑफ वेकन्सीज पाहू शकता तुम्ही. अहमदाबाद, बेंगलुरू, चंदीगड, चेन्नई, कोचीन, मुंबई, नागपूर, पुणे. तर आपण महाराष्ट्रातल्या बघणार आहोत. बघा, इथे मराठी येणं आवश्यक आहे आणि पुण्यात कोकणी, गोवामध्ये कोकणी येणं आवश्यक आहे. पहा, खूप जागा आहेत. बघा, महाराष्ट्रात मुंबईमध्ये 125, नागपूरमध्ये 50 आणि पुण्यात 60 जागा असणार आहेत आणि त्या इथे विभाजून दिलेला आहे. ठीक आहे. पॅन इंडियामध्ये बघा, स्पेशलिस्ट ॲग्री ॲसेट ऑफिसर AAOची इथे वेकन्सी असणार आहे. तर आपण पाहू शकतो वरती त्यांनी कास्ट वाईज रिझर्वेशन्स डिटेल दिलेल्या आहेत. ठीक आहे. अनरिझर्व, SC ST OBC EWS. ठीक आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या कशा जागा विभाजलेल्या आहेत. आपण आता पाहूया इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. एकाच पोस्टसाठी एक कॅन्डिडेट अप्लाय करणार आहे. ग्रेड O और AAO. ग्रेड O जनरलिस्ट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही एकाच पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे लँग्वेज दिलेली आहे मराठी आणि कोकणी महाराष्ट्रासाठी. तर कोकणी फक्त गोवात असेल आणि पुण्यात, नागपूर आणि मुंबईमध्ये मराठी असेल. तर तुम्हाला ती लँग्वेज व्यवस्थित आली पाहिजे. ठीक आहे. डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर तुमचं 10वी आणि 12वीचं स्टँडर्डचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. की तुम्ही ती लँग्वेज शिकला आहात. आलं लक्षात. तुम्ही जो झोन चूज केला आहे त्याच्यानुसार हे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. त्यानंतर हे बघितलं जाईल तुमच्या सिलेक्शन प्रोसिजरमध्ये. त्यानंतर तुम्हाला चेंज ऑफ झोन कधीच मिळणार नाही म्हणजे परमिशन नाही आहे झोन चेंज करायची. ठीक आहे. त्यानंतर एकदा तुम्ही जर अप्लाय केलं तर तुम्ही कोणत्याही जागेवर म्हणजे कोणत्याही स्टेटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटसाठी अप्लाय केलं आहे तर तुम्हाला पुणे, नागपूर, गोवा कुठेही ट्रान्सफर करू शकतात किंवा अदर स्टेटमध्ये पण ट्रान्सफर करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचे चार्जेस पण पे करायचे. आपण पुढे बघू किती चार्जेस आहे ते. बघा, कट ऑफ डेट ऑफ एलिजिबिलिटी, एज क्रायटेरिया, एज्युकेशन क्रायटेरियाची कट ऑफ 1 ऑक्टोबर 2024 असणार आहे. ॲडव्हर्टिजमेंटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन करू शकता तुम्ही 21 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान आणि पेमेंट तुम्हाला 30 नोव्हेंबरच्या आत करायचं आहे. बघा, ऑनलाईन टेस्टची टेंटेटिव्ह डेट यांनी डिसेंबर जानेवारीमध्ये सांगितलेली आहे. डेट नाही सांगितलं आहे पण महिना इथे कन्फर्म केला आहे. बघा, एलिजिबिलिटी इथे दिलेलं आहे तुम्हाला, ते वाचू शकता तुम्ही. एज बघा 20 ते 25 वर्षे. ठीक आहे. दोन्ही पोस्टसाठी. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, जनरल O म्हणजे जर्नलिस्ट ग्रेड O, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, एनी युनिव्हर्सिटी अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड असली पाहिजे युनिव्हर्सिटी. त्यानंतर पासिंग ओनली अ डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर. जर तुमचा ग्रॅज्युएशन नसेल आणि डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या ग्रेड किंवा पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर आपण पाहू शकतो AAO स्पेशलिस्ट ग्रेड Oसाठी 4 वर्ष डिग्री BSc, BTech, BE इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग
फिशरी सायन्स, इंजिनिअरिंग, ॲनिमल हजबंड्री, वेटनरी सायन्स, फॉरेस्ट्री, डेअरी सायन्स, टेक्नॉलॉजी, फूड सायन्स टेक्नॉलॉजी, पिसिकल्चर, ॲग्रो फॉरेस्ट्री, सेरिकल्चर फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड, अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट बॉडी AICTE UGC. तर मॅक्सिमम पास बघा 60% जनरल कॅन्डिडेटसाठी, EWS आणि OBCसाठी 55%, SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी इक्विव्हॅलंट CGPA OGPA. कम्प्युटर लिटरसी बघा, तुम्हाला कम्प्युटरबद्दल नॉलेज हवं आहे इथे. आता इथे रिलॅक्सेशन टू मॅक्सिमम एज SC ST OBC PWBD एक्स सर्व्हिसमॅन गव्हर्नमेंट नॉर्मनुसार तुम्हाला इथे दिलेलं आहे एज रिलॅक्सेशन. ठीक आहे. त्यानंतर 59.99 हे कमी आहे 60%पेक्षा, तर तुम्हाला हे एलिजिबिलिटी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ते तुमच्या युनिव्हर्सिटीने तुम्हाला सांगितलं आहे, ज्या वेळेला तुमच्या मार्कशीटवर पर्सेंटेज CGPAमध्ये आला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर करिअर प्रॉस्पेक्ट्स, टर्म ऑफ अपॉइंटमेंट वाचू शकता तुम्ही. सिलेक्शन प्रोसिजर बघा, ऑनलाईन टेस्ट होईल, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मग पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट होऊन तुम्हाला रिक्रूट केलं जाईल. बघा, ऑनलाईन टेस्टमध्ये 60 मार्काचे प्रश्न येणार आहेत. लॉजिकल रिझनिंग, डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनवर. ठीक आहे. 60 प्रश्न येतील. इंग्लिश लँग्वेजवर 40 प्रश्न 40 मार्कासाठी. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 मार्क 40 मिनिटांसाठी. त्यानंतर जनरल अवेअरनेस, बँकिंग, इकॉनॉमी, कम्प्युटर, IT 60 क्वेश्चन्स असतील 60 मार्कासाठी. ठीक आहे. 25 मिनिटे असणार आहेत. प्रोफेशनल नॉलेज 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी 45 मिनिटे असणार आहेत. ठीक आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये ही टेस्ट होणार आहे आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये दोन्हीमध्ये क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पाहू शकतो की पेनल्टी टू रॉंग आन्सर असणार आहे, त्यामुळे आन्सर माहिती असल्यावरच तुम्हाला ते टिक करायचं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया वाचू शकता. एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे ते वाचू शकता. SC STसाठी 5 वर्ष, OBC नॉन क्रिमिलेअर असल्यास 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर इन्क्लुडेड इमर्जन्सी कमिशन त्यांच्यासाठी 5 वर्ष, पर्सन अफेक्टेड 84 राईट्स 5 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल इथे डिटेलमध्ये माहिती पाहू शकता तुम्ही, आपण वर वाचलेली आहे. हाऊ टू अप्लाय, तो ऑनलाईन अप्लाय करायचा आहे तुम्हाला. व्हॅलिड ईमेल ID, फोन नंबर असला पाहिजे. तुम्हाला फोटोग्राफ, थंब इम्प्रेशन, रिटन डिक्लेरेशन, सिग्नेचर स्कॅन करायची आहे. डिक्लेरेशन इथे लिहून दिले ते एका कोऱ्या कागदावर लिहायचं आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन काढायचं, म्हणजे तुमचे थंब प्रिंट काढायचं आणि तोसुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे. हँड रिटन डिक्लेरेशन लिहायचं आहे. कॅपिटल लेटर्समध्ये नाही लिहायचं आहे. सिग्नेचरसुद्धा कॅपिटलमध्ये नाही करायची आहे. ॲप्लिकेशन प्रोसिजर इथे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. करिअर्स करंट ओपनिंगवर क्लिक करायचं आहे. रिक्रुटमेंट फॉर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जॅम ग्रेड O 25-26वर क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे आणि आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 250 रुपये SC ST PWD कॅन्डिडेटसाठी असणार आहे आणि 1050 रुपये अदर कॅन्डिडेटसाठी असणार आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. मला तुम्हाला बँक सांगायची आहे की ही कोणती बँक आहे, तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरनं ओळखलंच असेल. ही आहे IDBI बँक ऐसा दोस्त जैसा. तर इथून ही वेकन्सी आलेली आहे. अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.